बोलले का? मग ही प्रश्न विचारला मी की पोर बेरोजगार आहेत तर म्हणते ते राम मंदिर बांधलं का नाही. आणि मला विचारते मला हिंदू विरोधी. आता माझं नाव काय? आता ओम कुणाच्यात नाव ठेवते का? ह्यांचं सर्टिफिकेट आणू भाषा बोलायचं हिंदू आहे म्हणून. माझ्या पोराचं नाव रघुवीर आहे, ह्यांचं सर्टिफिकेट आणू का? अरे तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेता तर प्रभू श्रीरामासारखं वागा. प्रभू श्रीरामानी वचन मोडणी म्हणून दिलेलं वचन पाळायला 14 वर्ष वनवासात गेलते म्हणाव. तुम्ही वचन देता आणि शेतकऱ्याला काट्यात घालता, मातीत घालता म्हणाव. तुम्ही श्रीरामाचा अपमान तर तुम्ही करताव खरं, श्रीरामासारखं न. मूळ प्रश्न काय आहे पुढं? आता महागाई वाढली का नाही विचारायचं का नाही आपण? 400चं सिलेंडर कितक्याला गेलंय मामा? 400चं 1200ला गेलेल्याची चर्चा नाही, पण 1200वर 300 डिस्काउंट दिलेली लय चर्चा. 60 रुपयाचं डिझेल 98 रुपयाला गेल्याची चर्चा नाही, पण 2 रुपये डिस्काउंट दिल्याची लय चर्चा. 70 रुपयाचं पेट्रोल 108 रुपयाला गेल्याची चर्चा नाही, पण 2 रुपये डिस्काउंट दिल्याची चर्चा. सोयाबीनचा भाव 1.5 लाखानं गरदाडात घातल्याची चर्चा नाही, वर्षाला 6000 आली म्हणून चर्चा. बरं, वर्षाला 6000, 4 महिन्याला 2000, महिन्याला 500, दिवसाला नाही 17 येते. 17 दिवसाला 17, त्याच्यात 3 टाकलं की इमल येते म्हणते शेतकरी. आहार शेतकरी सन्मान बघा, ह्याला सुद्धा कळायला त्यांना कळत. मग मी बोललो लोकसभेत आणि मी जिथं अन्याय होईल शेतकऱ्याला तिथं मी ज्याचं प्रतिनिधित्व करतो, मी भले कुठल्या का पक्षाचा असं ना, पहिल्यांदा माझा पक्ष कोण आहे? मग त्यांची बाजू मी मांडली. बरं, ही झाला एक विषय. लोकसभेत जरांगे पाटलांचा आता आंदोलन जे आहे ते कधी चालू झालंय? आता. पण त्याच्या आधी सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस मराठा आरक्षणाची विरोधातली याचिका दाखल झाली होती त्यावेळेस मी केंद्र सरकारला आठवण करून दिली. काय? तामिळनाडूचं सुद्धा आरक्षणाची मर्यादा 50च्या पुढे गेलती, पण तेव्हाच्या केंद्र सरकारनं तामिळनाडू सरकारच्या समर्थनार्थ सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट दिलं, ज्याच्यामुळं ते आरक्षण टिकलं तामिळनाडूचं. आज मी 50च्या पुढे गेले पण टिकलंय. मग तामिळनाडू राज्यात जर टिकत असेल तर आताच्या केंद्र सरकारनं तीच भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्रातलं सुद्धा टिकवावं. का केली मागणी मला कोण सांगितलं नव्हतं त्यावेळेस, आणि जरांगे पाटलाचं आंदोलन नव्हतं. त्याचं कारण आहे, एक मराठा समाजाचा वडील एका पुरीचं ऍडमिशन करायचं म्हणून दिवसभर धाराशिवला फिरतय. जेव्हा कॉलेजमधनं डी फार्मसीसाठी फीस सांगतात की अमुक अमुक फीस भरायची, त्या पुरीचा वडील रात्री जातय आणि आत्महत्या करून मरतय. काय कशामुळे मेला असेल? ही मराठा समाजाचा आहे, ती मी नाव सांगितलं नाही तुम्हाला. म्हणून मी मागणी केली की ह्यांना गरज आहे. आज त्याच्यानंतर लोकसभेत मी 7 वेळेस मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागणी केली. आता सुद्धा माझी मागणी काय की 50% आरक्षणाची मर्यादा जर तुम्ही संसदेत कायदा करून वाढवली तर राज्यानं दिलेलं आरक्षण सुद्धा टिकतंय. पण कायदा तुम्ही करता कुठं खाली? अधिकार कुणाला आहेत? मी 100दा सांगितलंय. दादांची मागणी आज इंडिया आपली आघाडी जी आहे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये टाकली, जी दादांनी पहिली मागणी केली होती, आज पेपरला आली गोष्ट. दादांचा कौतुक करावं. ही 2 लिंगायत समाजाला सुद्धा अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या म्हणून मागणी करणारा मीच आहे. धनगर आरक्षणाचा तिढा, मुस्लिम आरक्षणाचा संबंध ही मागणारा मी लोकसभेतला खासदार मीच आहे. मग अजून काय नेमकं खासदारानं करणं अपेक्षित आहे मला सांगा. काय करणं अपेक्षित आहे? माझी उपस्थिती लोकसभेतली 92% आहे. तुमच्या बरोबर संपर्क साधून मी दिल्लीत बी असतो तरी माझा फोन चालू असतो, मी सगळ्याला बोलतो. कारण 365 दिवसापैकी 170 ते 180 दिवस अधिवेशन असते, तरी माझा संपर्क चालू आहे. मी 77 चर्चेत भाग घेतला, जी राज्याच्या खासदाराच्या सरासरीच्या आणि देशाच्या खासदाराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. मी जेवढे तारांकित प्रश्न उपस्थित केले ते राज्यातल्या खासदाराच्या सरासरीच्या बरोबर आणि देशातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. माझी उपस्थिती 92%, ती पण राज्यातल्या देशातल्या खासदाराच्या सरासरीपेक्षा. मग आता नेमकं माझ्यात अवगुण काय तेवढा सांगा. आणि मी जर तुमच्यासाठी 5 वर्ष अखंड दिले असतील, तुमच्या संपर्कात राहिलो असेल, तर माझ्यात अवगुण एवढाच आहे की माझ्याकडे दाम नाही फक्त.
मी तुम्हाला तात्पुरतं ह्या महिन्यासाठी काय वचन देऊ शकत नाही, पण 5 वर्ष तुमच्यासाठी राबायचं मात्र वचन 100% मी देऊ शकतो. म्हणून आता आमचा अजून भानगड झाली, आमचं चिन्ह बी चोरलंय, पक्ष बी निघालाय. उदाहरण सांगू मामा, मिस्त्री कोण असं तर राग येऊ नका बरं का, नाही तर मिस्त्री माझ्यावर व्हायची, इथं बांधकाम चालू आहे. काय झालं, आता आपण घराचं काम कुठं देत नव्हता मिस्त्रीला, 5 लाख 10 लाख काहीतरी देत नव्हते. आता घरात तर आपण हम 2 हमारे 2 असतो 4. मग मिस्त्री काय करते तर 4 मिस्त्री खाली बिगारी काम करणारे 8 जण, ती किती झाली 8 आणि 4, मग ती 12 जण मिळून घर बांधते, ती ओके होते घर. आता घरात राहायला जायचं म्हणलं की मिस्त्री पुढे येते घर मालकाच्या, म्हणते आम्ही 12 आहोत, तुम्ही 4च आहोत, बहुमत आमचं आहे, तुम्ही घराच्या बाहेर व्हा. मग पहिल्या नंबरचा मिस्त्री एकनाथ शिंदे गेलं, चिन्ह बी तिकडं पक्ष बी तिकडं, आम्ही बाहेर. पुन्हा दुसरा अजित पवार, पक्ष बी तिकडं चिन्ह बी तिकडं, आम्ही. आता मला जे हिंदुत्वाचा प्रश्न विचारते, मला त्यांना साधा प्रश्न विचारायचा आहे की नवरा भारतीय जनता पार्टीत आहे आणि बायको 1 दिवस आधीच फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आली, मग नेमकं कुठलं हिंदुत्व आहे ती तर आम्हाला सांगा ना समजून. प्रश्न विचारावा लागेल का नाही, विचारावं लागेल का नाही. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस जरांगे पाटलाचं आंदोलन आंतरवली सराटीला चालू होतं, तिथं जेव्हा त्यांच्या आई बहिणीची आपल्या डोकी फोडली, त्याचा निषेध तर करायला पाहिजे का नाही आपण. राणा पाटलांनी केला का विचारा बरं, बघा जाऊन त्या दिवशीचं फेसबुकचं. निषेध तर केला नाही, उलट ज्या दिवशी जरांगे पाटील 14 दिवस उपाशी माणूस राहिल्यावर तुम्ही दिलेला शब्द पाळला गेला म्हणून बोलला वाकडं, काय चूक आहे त्याची. तर बापाला बोलल्यावर जेवढा राग येत नाही तेवढा राग ह्यातला आला. ही लाचारी कशासाठी आहे. 45 वर्षाची मंत्रिपदाची सवय लागली का, ती बी तिथं आता तोडचा अडगापणा करायचा त्या फडणवीस पुढं आणि मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचंय. ह्याच्यासाठी कुणाचा निषेध, जरांगेचा. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ह्या पद्धतीची माणसं तुम्हाला चलतात का. आता